नमस्कार. बघूयात आपण उद्या निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये कशाप्रकारे आपल्याला मूव्हमेंट भेटू शकते. परंतु त्याआधी आपण बघणार आहोत, की आज दिवसभरामध्ये मार्केटने काय केलंय. ठीक आहे. तर बघा, आज ही डेलीची कॅन्डल आहे. ही डेलीची कॅन्डल आहे. ही डेलीची कॅन्डल ओपन आणि हाय सेम झालेली आहे. ओपन आणि हाय सेम करून निफ्टीने 24,270चा एक लो मारला आणि वरती क्लोज होताना 24,438ला निफ्टी क्लोज झालेली दिसत आहे. जर आपण बघितलं तर जसं निफ्टीमध्ये 4 ऑगस्टपासून 4 ऑगस्टपासून जसं सेलिंग येत आहे, तर सेलिंग कुठून आलेलं आहे ते 24,700 पासून तर 24,280, 24,300 पर्यंत जवळ-जवळ 400 पॉईंट निफ्टी वरून थोडासा खाली आलेला दिसतोय. कारण ही तेजी खूप होती. ही कंटिन्युअसली तेजी जी होती 23,600 पासून तर मार्केट 24,700, 800च्या लेव्हलपर्यंत जवळ-जवळ 1200 पॉईंट जर मार्केट अपसाईडला जात असेल, तर 400-500 पॉईंट मार्केट एक डाउन साइड देऊ पण शकतं. ठीक आहे. तर हे डेलीच्या कॅन्डलवरती होतं. परंतु डेलीच्या कॅन्डलवरून एक लक्षात येतंय आपल्याला, की इथे बघा, इथे इथे ह्याच्या इथे हा इथे हा फायटिंग एरिया होता. बायर आणि सेलरचा फायटिंग एरिया होता. बरोबर? फाईट झाली आणि कोण सेलर हवी झाले. सेलर हवी झाले तर ते प्राईसला कुठपर्यंत घेऊन आले खाली 24,270 पर्यंत सेलरने मार्केटला खाली आणलेलं आहे. बरोबर? आणि 24,270 वरनं मार्केट क्लोजिंग होताना 24,433ला क्लोज झालं. बरोबर. आता आपण हे बघा, इथे एक अनफिल्ड कॅन्डल बनलेली होती. अनडिसिजन कॅन्डल बनलेली होती. या अनडिसिजन कॅन्डलच्या लोअर साईडला ही जी अनडिसिजन कॅन्डल आहे, या अनडिसिजन कॅन्डलच्या एरियामध्ये हा जो अनडिसिजन कॅन्डलचा हा बॉटम पार्ट आहे, तिथे लिक्विडिटी असते. ती लिक्विडिटी घेऊन मार्केट वरती आज थांबलेलं आहे. बरोबर. तर बघूया आपण छोट्या टाइम फ्रेमवरती काय झालेलं होतं. आज छोट्या टाइम फ्रेमवरती आपण बघणार आहोत. बरोबर. जर आपण 1 आवर 2 आवर्स जर बघितला तर बघा, आता इथे हा जो एरिया बनलेला आहे, हा एरिया काय आहे, हा एरिया आपल्याला दाखवतो. हे बघा, आधी हा सपोर्ट होता. हा एरिया सपोर्टचं काम करत होता. जेव्हा हा एरिया ब्रेक झाला तर आता हा दोन्ही एरिया आता रेजिस्टन्सचं काम करत आहे. बरोबर. हा एक जवळचा रेजिस्टन्स म्हणून काम करत आहे. बरोबर. तर अजून छोट्या टाइम फ्रेममध्ये आपण बघणार आहोत. महत्त्वाचं काय आहे हे बघा, हा जो एरिया आहे म्हणजे कोणता 24,450, 24,450 ते 24,500 ही जी 50 पॉईंटची मुवमेंट आहे, ही जी 50 पॉईंट जे आहेत, या 50 पॉईंटमध्ये मार्केट एक रेजिस्टन्स एरियामध्ये आहे. जोपर्यंत 500च्या वरती मार्केट टिकत नाही तोपर्यंत मोठी मुवमेंट भेटणं थोडंसं लगेच लगेच मोठी मुवमेंट भेटणं थोडंसं अवघड आहे. ठीक आहे. तर बघूया आपण 15 मिनिटामध्ये आज 15 मिनिटामध्ये छोट्या टाइम फ्रेममध्ये 5 मिनिटामध्ये आजच्या मार्केटने काय केलं. बरोबर. हे बघा, आजचं मार्केट ओपन झालं. ओपन आणि हाय सेम होता. बरोबर. ओपन आणि हाय जर सेम असेल तर याचा अर्थ काय असतो, मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर हा जास्त असतो. ओपन आणि हाय सेम करून मार्केटने 24,400चा लो मारला. 24,470 वरनं 400चा लो मारला आणि पुन्हा जेव्हा मार्केट ओपन आणि हायच्या एरियाच्या जवळ आला, तेव्हा मार्केटने काय केलं, पुन्हा पुन्हा एकदा मार्केटमध्ये काय आली, तेजी आली. डाउन साइडला तेजी आली. म्हणजे शॉर्ट्स मार्केट शॉर्ट झालं आणि खालच्या साईडला जास्त पॉईंटमध्ये मार्केट पळालेलं आपल्याला दिसतं. परंतु मार्केट कुठे आलं होतं? मार्केट हे आलं होतं सप्लाय एरियामध्ये. जिथे ओपन आणि हाय जर सेम असेल, तर मार्केट त्या एरियामध्ये येतं आणि मार्केट तिथून पुन्हा एकदा खाली येण्याचा जास्तीत जास्त चान्सेस असतात. हे बघा, 5 ऑगस्टला पण काय झालं होतं, 9:15ला ओपन आणि हाय सेम होता. तर त्या 9:15च्या जवळ एकदा मार्केट 5 ऑगस्टला 11 वाजता आलं आणि पुन्हा खाली आलेलं आहे. बरोबर. आणि तोच एरिया पुढे काय एक रेजिस्टन्स म्हणून काम केलंय. बरोबर. म्हणजे जर ओपन आणि हाय जर सेम असेल, तर मार्केटमध्ये तो एक रेजिस्टन्स म्हणून मार्केट त्याच्याकडे बघतं. बरोबर. तर आपण सुद्धा इथे पण एक ओपन हाय बनलेला आहे. इथे पण एक ओपन हाय बनलेला आहे. आता बघा, जे आपण काल चर्चा केलेली होती. काल आपण चर्चा केलेली होती, की या कॅन्डलची ही एक अनफिल्ड कॅन्डल बनलेली होती. बरोबर. कालचा व्हिडिओ बघितला नसेल, बघा लक्षात येऊन जाईल. इथे एक अनफिल्ड कॅन्डल बनलेली होती. ही
11 ऑगस्टला, बरोबर. आणि आपली चर्चा ही झाली होती, जोपर्यंत निफ्टी या कॅन्डलला वरती क्लोज करून वरती 10-15 मिनिटाचा वेळ देत नाही, तोपर्यंत निफ्टीमध्ये तेजी येणं खूप अवघड आहे. एक अनफिल्ड कॅन्डल, ही 15 मिनिटाची अनफिल्ड कॅन्डल बनलेली होती आणि मार्केट इथून सेलिंग प्रेशरला आलं होतं. आज काय झालं, आज त्या 15 मिनिटाच्या कॅन्डलला मार्केटने क्रॉस केलं नाही, परंतु तिथून काय झालं, एक आपल्याला मोठा डाऊनफॉल बघायला मिळाला, बरोबर. म्हणजे जर आपण बघायला गेलं तर बघा, आपल्यासाठी एकदम महत्त्वाची रेंज जी कोणती आहे, किंवा महत्त्वाचा रेजिस्टन्स आपण जे म्हणतो, तो रेजिस्टन्स आपल्यासाठी पुन्हा एकदा या 15 मिनिटाच्या कॅन्डलचा जो एरिया आहे, बरोबर. जोपर्यंत ही 15 मिनिटाची कॅन्डल जी आहे, बरोबर, म्हणजे हा जो एरिया आहे इथला 24,470 ते 24,510 515 पर्यंतचा जो एरिया आहे, तो एक रेजिस्टन्सचा एरिया म्हणून काम करत आहे. जेव्हा 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 मार्केट या एरियामध्ये जाईल, तेव्हा तेव्हा मार्केटमध्ये काय होणार आहे, एक सेलिंग प्रेशर क्रिएट होणार आहे. पण ही अनफिल्ड कॅन्डल ही खूप महत्त्वाची असणार आहे. जेव्हा 24,510च्या वरती मार्केट 5-10-15 मिनिट वेट करेल आणि तिथे बुलिश पॅटर्न काही तयार होईल, तेव्हा मार्केटमध्ये एक तेजी येईल, ती 24,580, 24,570, 80, 90, 24,600 पर्यंत 50 ते 70 पॉईंटची एक मुवमेंट आपल्याला बघायला भेटेल. आता मार्केटने काय केलं होतं बघा, आज मार्केटने जेव्हा हे बघा, ही अनडिसिजन कॅन्डल बनलेली होती, ही जी अनडिसिजन कॅन्डल बनलेली होती, अनडिसिजन कॅन्डलला क्रॉस केला नाही आणि वारंवार तिथे ट्राय झाला आणि तिथूनच मार्केट काय झालं, फॉल केलेलं आहे. आज फॉल करत असताना आपल्याला आज मार्केटने एक संधी इथे दिलेली होती, बरोबर. एक संधी दिलेली होती, या कॅन्डलचा एक छोटासा स्टॉप लॉस, आणि मार्केटने 1:5चा रिस्क रिवॉर्ड रेशो मार्केट सहज देऊन गेलं, बरोबर. परंतु ओपन आणि हाय जेव्हा 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 ओपन आणि हाय, ओपन आणि लो जर पहिल्या 15 मिनिटाच्या कॅन्डलचा सेम असेल, तर आपल्याला त्या एरियामध्ये मार्केटमध्ये एक चान्स घ्यावा लागतो. एक छोटासा स्टॉप लॉस ठेवून आपल्याला एक चांगलं टार्गेट मिळण्यासाठीचा एक प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं. हे झालं निफ्टीमध्ये. आता उद्या निफ्टीसाठी कोणती महत्त्वाची लेवल असणार आहे किंवा काय, आपण ते बघणार आहोत, बरोबर. तर उद्या निफ्टीमध्ये हे बघा, निफ्टी क्लोजिंग कुठे आलाय, 24,435. व्यवस्थित जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल, 24,435ला निफ्टी क्लोजिंग झालेला आहे, बरोबर. इथे एक छोटासा हा सप्लायचं काम करणार आहे. पण जेव्हा 24,500 क्रॉस करून वरती कॅन्डल क्लोज होईल, तर ती कॅन्डल, तर मार्केट वरती कुठे जाईल, 24,600च्या आसपास मार्केट आपल्याला बघायला भेटेल. परंतु जसं ही जी अनफिल्ड कॅन्डल इथं बनलेली आपण बघितली, ही 15 मिनिटाची अनफिल्ड कॅन्डल, जर मार्केटने लवकर क्रॉस नाही केलं, तर इथून पुन्हा एक तेजी आपल्याला बघायला, एक डाऊनफॉल आपल्याला बघायला भेटेल. ह्या ज्या रेड कॅन्डल बनलेल्या आहेत, बरोबर, या ज्या कंटिन्यू रेड कॅन्डल बनलेल्या आहेत, तर अजूनही आपण सांगू शकत नाहीये की मार्केटमध्ये किती फॉल होऊ शकतो, बरोबर. तर इथे हा एक रेजिस्टन्स आहे, इथे वरती पण एक रेजिस्टन्स बनलेला आहे, आणि आता सपोर्टचं काम काय, आता नवीन सपोर्ट जो बनलेला आहे मार्केटमध्ये, तो सपोर्ट बघूयात आपण काय आहे. मार्केटमध्ये जो नवीन सपोर्ट बनलेला आहे, तो आहे 24,200ची लेवल, 24,180 ते 24,220, हा एक मार्केटमध्ये एक मजबूत सपोर्ट खाली बनलेला आहे, बरोबर. आता बघूया आपण सेन्सेक्ससाठी उद्या काय महत्त्वाचं आहे. उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी, सेन्सेक्ससाठी काय महत्त्वाचं आहे आपण ते बघणार आहोत. हे बघा, सेन्सेक्स आज ओपन आणि हाय बघितला, तर ओपन आणि हाय सेम झाला, आणि सेन्सेक्ससुद्धा आज खाली येऊन वरती क्लोज झालेला आहे. ही आहे सेन्सेक्सची पहिलीच आजची कॅन्डल, 78,180, 190, इथे सेम
जर आपण बघायला गेलं तर लक्षात येईल इथे सुद्धा 78,300 ते 78,200 ही जी 100 पॉईंटची मुवमेंट, ही जी 100 पॉईंटची रेंज आहे ती सेन्सेक्समध्ये एक रेजिस्टन्स म्हणून काम करते. ठीक. तर उद्या हे बघा, आज 15 मिनिटाची छोटी कॅन्डल किंवा अजून छोटी 5 मिनिटाची जर कॅन्डल आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येऊन जाईल की ही कॅन्डल ओपन आणि हाय सेम केला, मार्केट पुन्हा एकदा जर तिथे गेलं तर आपल्याला एक छोटीशी संधी, एकाच एक एकाच दोनचं टार्गेट आपल्याला सेन्सेक्स देऊ शकतो. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बघा इथे एक हे बघा, ह्या कंटिन्यू सेलिंग कॅन्डल, इथे पण कंटिन्यू सेलिंग कॅन्डल, ही पण मोठी सेलिंग कॅन्डल आणि ह्या पण सेलिंग कॅन्डल बनलेल्या आहेत. म्हणजे ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर या पूर्ण हे जे आहे ना 3 ऑगस्ट पासून तर आजपर्यंत बघायला जर गेलं तर बघा, जास्तीत जास्त कोणते कॅन्डल आपल्याला बघायला भेटतात? रेड कॅन्डल बघायला भेटतात. बरोबर. रेड कॅन्डल आपल्याला बघायला भेटतात. ही एवढी एकच आज चांगली मोठी ग्रीन कॅन्डल आपण बघतोय. तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय असणार आहे? हा जो एरिया आहे इथला, हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. बरोबर. हा एरिया एक प्लेग्राऊंडचं पण काम करतो. बरोबर. तर आता प्लेग्राऊंड कसं असेल इथे बघा, हे झालं प्लेग्राऊंड. आता मार्केट हे झालं एका प्लेग्राऊंडमध्ये सेन्सेक्स ट्रेड करू शकतो. ठीक आहे. सेन्सेक्समध्ये आपण बघणार आहे छोट्या टाइम फ्रेममध्ये 3 मिनिटामध्ये किंवा 5 मिनिटामध्ये काय आहे. तसं इथे एक रेजिस्टन्स बनलेला आहे 77,000, 78,200 ते 78,300 हा एक छोटा रेजिस्टन्स आहे. आणि खाली जर बघायला गेलं 77,500 ते 77,300 खाली 200 पॉईंटची 200 पॉईंटचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि वरती एक रेजिस्टन्स बनलेला आहे. ठीक आहे. आता उद्यासाठी बघा, उद्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे? मार्केट कुठे ओपन होतंय? ते खूप सेन्सेक्स जर या रेजिस्टन्सच्या वरती थांबला, वेट केला, 10-15 मिनिट वेट केला आणि एखादी अनफिल्ड ऑर्डर कॅन्डल बनली आणि मार्केटने अनफिल्ड त्या अनडिसिजन कॅन्डलला ब्रेक करून वरच्या बाजूला जर गेला तर त्या अनडिसिजन कॅन्डलचा आपल्याला ट्रेडसाठी चांगला यूज करता येईल. बरोबर. जर इथे अनडिसिजन कॅन्डल बनली तर आपल्याला काय करता येईल, या अनडिसिजन कॅन्डलला वरती इथे एंट्री आणि हा खाली स्टॉप लॉस आणि एक चांगलं टार्गेट आपल्याला बघायला भेटू शकतं. बरोबर. तसेच हे बघा, इथे जर मार्केटने सेन्सेक्स वरती क्लोज झाला, 10-15 मिनिट वेट केला आणि जर काही चांगला पॅटर्न बनला तर मार्केट निफ्टी सेन्सेक्समध्ये तेजी येऊ शकते. परंतु हाच एक रेजिस्टन्सचं काम करत आहे. जर तसं काही नाही झालं तर सेन्सेक्समध्ये पुन्हा एकदा आपल्याला 77,700 ची लेवल आपल्याला पुन्हा एकदा 77,700, 77,900 या लेवल आपल्याला बघायला भेटतील. हे होतं उद्यासाठीचं मार्केट. जर कुणाला काही शंका असेल किंवा काही तर मला कमेंट करू शकता. आपण त्यावरती आपण चर्चा करूयात.